नमस्कार विद्यार्थिनींनो, वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग 2 आता तुमच्या समोर आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन वर आधारित हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. तर प्रकरण 5 पर्यंत आपण वस्तुनिष्ठ प्रश्न केलेले होते. आता आपण प्रकरण 6 वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न करणार आहोत. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की अभ्यास केल्याशिवाय जर तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न हाताळायला सुरुवात केली तर तुम्हाला फारसा असा फायदा जो आहे तो त्याचा होणार नाही. हे प्रश्न जे आहेत हे फक्त तुमच्या प्रॅक्टिस करता प्रश्न आहेत. चला तर मग पहिला प्रश्न घेऊया. पूर्वतयारी म्हणजे काय? तर याचे पर्याय आहे 3R ची तयारी, संगीताची तयारी, विज्ञानाची तयारी, समाजशास्त्राची तयारी. तर पूर्वतयारी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 3R ची तयारी. 3R म्हणजे काय असतात? रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक. हा पुढचा प्रश्न आहेच. तर लिखाण, वाचन आणि गणित याची पूर्वतयारी बालवाडीमध्ये करून घेतली जाते. दुसरा प्रश्न जो आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केला तोच आहे. मध्ये 3R म्हणजे काय? तर मध्ये 3R म्हणजे रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक. तर याचं उत्तर जे आहे ते आहे अ. आणि पर्याय तुम्हाला बचं पर्याय आहे रिफ्यूज, रिसायकल आणि रियूज. हे पर्यावरणशास्त्रातील 3R आहेत. त्याच्यानंतर रेसिड्युअल रेसिस्टन्स रेशिओ आणि ड आहे रिक्वायर्ड रिझर्व रेशिओ. तर हे पर्याय आहे आणि त्याच्यापैकी मी तुम्हाला उत्तर सांगितलं. उत्तर आहे अ किंवा ए, रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक. पूर्वतयारीचे खेळ बालवाडीत घ्यायला हवे याचं कारण काय आहे? तर पर्याय आहे प्राथमिक शाळेची तयारी करण्यास, माध्यमिक विद्यालयाची तयारी करण्यास, महाविद्यालयाची तयारी करण्यास आणि कनिष्ठ महाविद्यालयाची तयारी करण्यास. तर याचं उत्तर आहे अ, प्राथमिक शाळेची तयारी करण्यास पूर्वतयारीचे खेळ बालवाडी जे आहे ते घ्यायला हवे. त्याच्यानंतर चौथा भाग प्रश्न आहे भाषा विकासाकरता खालीलपैकी कोणती आवश्यक कौशल्य नाही? नाही हा शब्द लक्षात घ्यायचा. तर भाषा विकासाकरता कोणतं कौशल्य खालीलपैकी आवश्यक नाही आहे? तर पर्याय आहे ऐकण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, घ्राणेंद्रियांची क्षमता आणि वाचन क्षमता. तर उत्तर आहे याचं याचं उत्तर असणार आहे क. इथं ड आलेलं आहे पण याचं उत्तर आहे क. कारण की ऐकण्याची क्षमता आवश्यक आहे, बोलण्याची क्षमता भाषा विकासाकरता आवश्यक आहे आणि वाचन क्षमतासुद्धा भाषा विकासाकरता आवश्यक आहे. परंतु वास घेण्याची क्षमता, घ्राणेंद्रियाची क्षमता भाषा विकासाकरता आवश्यक नाही. म्हणून याचं उत्तर आहे ड. पुढचा प्रश्न आहे विचारांची देवाणघेवाण करण्यास खालीलपैकी कोणता विकास जबाबदार आहे? तर पर्याय आहे भाषा विकास, सामाजिक विकास, भावना विकास आणि बौद्धिक विकास. तर तुम्हाला माहिती आहे की विचारांची देवाणघेवाण करण्याकरता भाषा विकासाची आवश्यकता असते. म्हणून याचं उत्तर आहे अ. पुढील प्रश्न बालवाडीत विज्ञान कृती घेतल्यास खालीलपैकी काय होत नाही? नाही याच्यावर भर द्यायचा आहे. तर पर्याय आहे जिज्ञासा वाढीस लागते, विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते, अंधविश्वास वाढतो आणि संशोधन
वृत्ती निर्माण होते. तर आपल्याला माहिती आहे की बालवाडीमध्ये विज्ञान कृती घेतल्यास जिज्ञासा वाढीस लागते, विज्ञानाबद्दल पण आवड निर्माण होते, संशोधन वृत्ती निर्माण होते, पण त्याच्यामुळे अंधविश्वास वाढत नाही. म्हणून याचं उत्तर आहे क. पुढील प्रश्न आहे, बालवाडीत विज्ञान कोपऱ्यात खालीलपैकी काय ठेवता येणार नाही? तर पर्याय आहे पक्ष्यांची घरटे, लोहचुंबक, प्रिझम आणि बाहुल्या. तर याचं उत्तर आहे ड. कारण की विज्ञान कोपऱ्यात पक्ष्यांचे घरटे ठेवले तर पक्ष्यांची माहिती मिळते, पक्ष्यांच्या अंड्यांची माहिती, त्यांच्या घरांची माहिती मिळते. लोहचुंबक ठेवल्यास लोहचुंबक कशाला चिटकतं हे माहिती मिळते. प्रिझममधनं आपल्याला प्रकाश बघता येतं आणि प्रकाश किती रंगांनी बनलेला आहे हे समजतं. परंतु बाहुल्या ठेवल्यास त्याचा काही एक फायदा विज्ञान कोपऱ्यात होत नाही. तर हे उत्तर आहे ड. पुढील प्रश्न आहे, बालवाडीत येण्यापूर्वी बालक कसा असतो? सामाजिक असतो, आक्रमक असतो, आत्मकेंद्रित असतो की अतिभावुक असतो? तर याचं उत्तर आहे क. बालवाडीत येण्यापूर्वी बालक जो आहे तो आत्मकेंद्रित असतो. सामाजिक विकासाकरता खालीलपैकी कोणती कृती मदत करते? पर्याय आहे चित्रकला, चिकटकाम, माती खेळ आणि बाहुली घर. तर याचं उत्तर आहे ड. बाहुली घर. कारण की बाहुली घरामध्ये मुलं जेव्हा खेळतात तेव्हा रोज जे काही ते बघतात त्याचं नाटकीकरण करून खेळत असतात आणि मुलं एकत्र येऊन खेळतात. म्हणून सामाजिक विकासाकरता बाहुली घर जे आहे ते मदतगार सिद्ध होते. पुढील प्रश्न आहे, समाजात मिसळण्याचा पहिला धडा बालक कुठं गिरवतो? घरी, बालवाडीत, प्राथमिक शाळेत की माध्यमिक शाळेत? तर याचं उत्तर आहे ब. बालवाडीत. म्हणजे समाजात मिसळण्याची, त्याच्याच वयाच्या इतर मुलांबरोबर खेळण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची संधी बालकाला बालवाडीत प्राप्त होत असते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृती गणित संकल्पनेला विकसित करण्यास मदत करणारी आहे? तर पर्याय आहे घोकंपट्टी आणि संयुक्तिक मोजणी, बाहुली घर, बागकाम, गोष्ट सांगणे. तर याचं उत्तर आहे अ. घोकंपट्टी आणि संयुक्तिक मोजणी गणित संकल्पनेला विकसित करण्यास मदत करत असते. पुढील प्रश्न आहे, मुलांसाठी असणाऱ्या पुस्तकात काय नसावे? पर्याय आहे रंगीत चित्र, जाड पानं, मोठी अक्षरं, राक्षस किंवा भूत. तर उत्तर आहे ड. की राक्षस आणि भूत मुलांसाठी असणाऱ्या पुस्तकात नसावे, कारण की त्याच्यामुळे मुलं घाबरून जातील. पुढील प्रश्न आहे, लिखाणाकरता खालीलपैकी कोणते स्नायू विकसित करायला हवे? पायाचे मोठे स्नायू, हाताच्या बोटांचे स्नायू, हाताचे मोठे स्नायू, पायाच्या बोटांचे स्नायू. तर कारण की लिखाणाकरता हाताची बोटं महत्त्वाची आहेत, म्हणून याचं उत्तर आहे ब. हाताच्या बोटांचे स्नायू लिखाण कामाकरता विकसित होणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न आहे, बोटाच्या लहान स्नायूंच्या विकासाकरता खालीलपैकी कोणती कृती मदत करेल? पर्याय आहे चित्रकला, गोष्ट सांगणे, चित्रवाचन आणि आवाज डब्या. तर याचं उत्तर आहे अ. गोष्ट सांगणे, की बोटाच्या लहान स्नायूच्या विकासाकरता खालीलपैकी गोष्ट सांगणे ही कृती चित्रकला ही कृती मदत जी आहे ती करेल. कारण की चित्रकला केल्यामुळे बालकांच्या पोटाच्या लहान स्नायूंचा विकास जो आहे तो होत असतो. म्हणून उत्तर आहे अ. पुढील प्रश्न आहे, बालवाडीतील घड्याळाच्या मदतीने मुलांना काय शिकवता येईल? पर्याय आहे अक्षर ओळख, अंक ओळख, चिन्ह ओळख किंवा प्राणी ओळख. तर अगदी क्लिअर उत्तर आहे की अंकांची ओळख बालवाडीतील घड्याळाच्या मदतीने मुलांना शिकवता येईल. पुढील प्रश्न आहे, संगीताच्या तासात खालीलपैकी कशाचा वापर करता येणार नाही? तर
पर्याय आहे झांज, खंजीर, चित्रांचे तक्ते आणि पेटी. उत्तर आहे क, चित्रांचे तक्ते संगीताच्या तासात वापरता येणार नाही. आता आपण प्रकरण 7 वर आधारित प्रश्न करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी काय मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? तर पर्याय दिले आहेत. बालकाची विकासात्मक प्रगती तपासणे, विकास विषयक समस्या शोधणे, पालकांना मार्गदर्शन करणे सोपे जाते आणि बालकाचे नैतिक मूल्यमापन करणे. तर याचं उत्तर आहे की बालकाचे नैतिक मूल्यमापन करणे हे मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. बाकी तिन्ही जे आहेत ते मूल्यमापनाचे उद्दिष्ट आहेत. पुढील प्रश्न, भारतात बालकांच्या शारीरिक विकासाचे मूल्यमापन करण्याकरता कोणत्या संस्थेचे निकष मान्य केले जातात? पर्याय दिले आहे. ICCW, याचे फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड वेलफेअर. ब आहे ICMR, याची फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. क आहे युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एज्युकेशन फंड. आणि ड आहे युनो किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. तर याचं उत्तर आहे ब, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. याचे निकष जे आहे ते बालकाचा शारीरिक विकास व्यवस्थित होत आहे की नाही हे बघण्याकरता वापरले जातात. पुढील प्रश्न आहे, मानवमिती, ज्याला अँथ्रोपोमेट्रिक मेथड सुद्धा म्हटलं जातं. तर मानवमिती या मूल्यमापनाच्या पद्धतीत खालीलपैकी कशाचे मापन केले जात नाही? तर पर्याय दिले आहे वजन, उंची, बुद्ध्यांक आणि दंडघेर. तर उत्तर आहे क, बुद्ध्यांक. मानवमिती किंवा अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स हे जे आहे याच्यामध्ये वजनाचं मापन केले जाते, उंचीचं मापन केले जाते, दंडघेर मापन केले जाते, डोक्याच्या घेऱ्याचं मापन केले जाते, पोटाच्या घेऱ्याचं मापन जो आहे तो पण केला जातो. परंतु बुद्ध्यांक याचं मापन जे आहे ते मानवमितीच्या अंतर्गत केल्या जात नाही. पुढील प्रश्न आहे, मानसशास्त्रीय चाचणीत खालीलपैकी कशाचे मापन केल्या जात नाही? तर पर्याय आहे आवड, मनोवृत्ती, वजन आणि बुद्धी. कारण की ही मानसशास्त्रीय चाचणी आहे म्हणून आवड तपासली जाते, मनोवृत्ती तपासली जाते, बुद्धीचं मापन केले जाते, परंतु वजनाचं मापन जे आहे ते केल्या जात नाही. म्हणून याचं उत्तर आहे क, वजन. आता आपण करूया शेवटचं प्रकरण, प्रकरण 8. याच्यात 2च प्रश्न बनले. पहिला प्रश्न आहे, पालक संपर्काच्या कोणत्या माध्यमाने पालक शिक्षिका संबंध चांगले होतील? पर्याय आहे पोस्टर, गृहभेटी, चित्रफीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम. तर याचं उत्तर आहे गृहभेटी. जर बालवाडीची शिक्षिका मुलांच्या घरी, बालकांच्या घरी जात असेल तर पालक गृहभेट देण्याकरता तर बालकाचे पालक आणि शिक्षिका यांचे संबंध जे आहेत ते चांगले होतील आणि शिक्षिका आणि बालवाडीबद्दल पालकांच्या मनामध्ये आस्था वाढेल. पुढील प्रश्न आहे, एकाच वेळी अनेक पालकांशी संपर्क साधण्याचे माध्यम कोणते? पर्याय आहे गृहभेटी, पालक सभा, भित्तिपत्रिका आणि पोस्टर. तर इथं एक शब्द प्रश्नामध्ये राहून गेलेला आहे की एकाच वेळी अनेक पालकांशी अमोरासमोर म्हणजे समोर असणाऱ्या पालकांशी संपर्क साधण्याचे माध्यम कोणते? तर पर्याय मी तुम्हाला आत्ताच सांगितले. तर याचं उत्तर आहे ब, पालक सभा. सभेमध्ये अनेक पालक आलेले असतात आणि शिक्षिका अमोरासमोर त्यांच्याशी संपर्क जे आहे ते साधू शकते. तर हे होते तुमचे
प्रकरण 6 पासून ते प्रकरण 8 पर्यंतचे वस्तुनिष्ठ प्रश्न. तर मुलींनो, एक्झामच्या सरावाकरता म्हणजे परीक्षेच्या सरावाकरता हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मदतगार सिद्ध होतील अशी मी आशा करते. आणि जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा, कारण की बऱ्याचशा मुली ज्या आहेत त्या व्हिडिओ बघतसुद्धा नाही. तुम्ही जर त्यांना सांगितलं तर ते नक्कीच ते व्हिडिओ बघतील. आणि कारण की मैत्रिणीचं खूप जास्त ऐकले जाते ना, म्हणून तर त्यांच्याशी शेअर करा आणि त्यांना अभ्यास करण्याकरता प्रवृत्त करा. धन्यवाद.